पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक 53 वर्षीय व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं लग्न झालेलं नव्हतं, अविवाहित होता. पण मात्र एक त्याचा चांगला मोठा बिझनेस होता. स्पेअर पार्ट बनवण्याचा त्याचा स्वतःचा कारखाना होता आणि त्याचं चांगलं उत्पन्न सुरू होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र लग्न न झाल्यामुळं कुठंतरी त्याला सुद्धा वाटत होतं, आपलं सुद्धा लग्न झालं पाहिजे, आपल्या आयुष्यात सुद्धा कोणीतरी जोडीदार आलं पाहिजे आणि आपलं जीवन अजून सुखकर झालं पाहिजे. म्हणून त्या पुरुषानं एका डेटिंग ॲपवर, एका नामांकित डेटिंग ॲपवर स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं होतं. त्या ठिकाणी प्रोफाईल बनवली होती आणि त्याच माध्यमातून त्या 53 वर्षीय व्यक्तीची एका सुंदर महिलेसोबत ओळख सुद्धा झाली होती. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर चांगल्या मैत्रीमध्ये झालं. दोघा जणांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं. पण मात्र ती जी महिला आहे ती त्या 53 वर्षीय पुरुषाला एवढं काही गोड 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 बोलू लागली की तो जो पुरुष आहे त्या महिलेच्या बोलण्यामध्ये एवढं काही भारावून गेला की त्याला 7 कोटी रुपयाला चुना लागला. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील भोसरी MIDC परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. कारण की याच भोसरी MIDC मध्ये गाड्यांचे जे स्पेअर पार्ट असतात त्याचा बनवण्याचा कारखाना एका 53 वर्षीय व्यक्तीचा आहे, तो त्याचा मालक आहे. आता सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं, व्यवसाय सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू होता. पण मात्र एका नामांकित डेटिंग ॲपवर या 53 वर्षीय पुरुषाची एका सुंदर महिलेसोबत ओळख झाली होती. आता सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये. मग या दोघा जणांचं बोलणं चालणं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं की आता त्या पुरुषाला त्या महिलेला बोलल्याशिवाय करमत नव्हतं. आता ती महिला सुद्धा त्याला गोड गोड बोलत होती, असं करू तसं करू, असं करू तसं करू सांगत होती. असं म्हणून तिनं त्या पुरुषाला एवढं काही विश्वासात घेतलं आणि सांगितलं की आपण काय करू, एका मोठ्या ऑनलाईन ट्रेंडिंगमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करू. त्या ठिकाणी जर पैसे इन्व्हेस्टमेंट केले तर लाखो करोड रुपयांचा त्या ठिकाणी फायदा होतो. ते चांगले मोठ्या प्रमाणात परतावा सुद्धा देतात. असं आश्वासन, असं आमिष त्या महिलेनं गोड गोड बोलून त्या 53 वर्षीय पुरुषाला दिलं. आता तो तिला एवढा काय भारावून गेला होता की तो तिचं सगळं काही ऐकत होता. म्हणून त्या महिलेनं त्याला एका वेबसाईटची लिंक सुद्धा पाठवली, त्याच्यावर रजिस्ट्रेशन करावं लावलं आणि त्या ठिकाणी काही रक्कम भरावं लागली. कधी 10 लाख, कधी 20 लाख, कधी 30 लाख. आणि हे सगळं प्रकरण ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेलं होतं. आता ऑक्टोबर 2025 मध्ये प्रकरण सुरू झालं. तो पुरुष त्या महिलेवर विश्वास ठेवून त्या ऑनलाईन साईटच्या माध्यमातून पैसे इन्व्हेस्टमेंट करत होता आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा झालाय, नफा झालाय, हे सगळं त्याला ऑनलाईन त्या ठिकाणी दिसत सुद्धा होतं की आपला एवढं बेनिफिट झाला आहे, आपला एवढा नफा झालेला आहे, आता आपले एवढे पैसे मिळणार आहेत. म्हणून तो अजून त्या महिलेवर विश्वास ठेवून पैसे गुंतवतच होता. अखेर ऑक्टोबर 2025 पासून ते एप्रिल 2026 पर्यंत त्या पुरुषानं त्या महिलेच्या नादी लागून 7,07,08,76,000 रुपयाची रक्कम त्याच्या माध्यमातून गुंतवलेली होती. आणि ती रक्कम त्या ठिकाणी गुंतवल्यानंतर आता त्याला ती रक्कम काढायची होती. जेव्हा ती रक्कम काढायची वेळ आली तेव्हा समोरून त्याला फोन कॉल येत होते आणि सांगत होते की तुम्हाला त्या ठिकाणी काही डिपॉझिट भरावं लागेल, काही चार्जेस भरावे लागतील, तेव्हा तुमची ती रक्कम येईल. पण मात्र ती रक्कम काही केल्या निघत नव्हती. म्हणून त्या पुरुषाच्या सगळी काही गोष्ट लक्षात आली की आपली या ठिकाणी आर्थिक फसवणूक झालेली आहे. त्या महिलेचा फोन सुद्धा लागत नव्हता, तिच्यासोबत सुद्धा काही संपर्क होत नव्हता. म्हणून अखेर त्या पुरुषानं जवळचं पोलीस स्टेशन गाठून सायबर पोलिसांकडं आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केलेली आहे आणि एकूण 7,07,08,76,000 रुपयाचा चुना त्या व्यक्तीला लागलेला आहे. त्यामुळं अशा कुठल्याही महिलेसोबत, तरुणीसोबत, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवला नाही पाहिजे असं सरकार वारंवार सांगत असून सुद्धा तरी सुद्धा काही जण याच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांना जे करायचं तेच करतात, मग त्यांच्यासोबत अशा पद्धतीचे प्रकार घडतात असं अनेक जण कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. आता ज्या पद्धतीने हा संपूर्ण प्रकार घडलाय
त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.